चला, अनारसे करण्यासाठी लागणारं साहित्य तावडे साहेब तुम्हीच सांगा. साखर, हो, ही खसखस आहे. खसखस आणि साखर, बस दोनच साहित्य. येस, हो. त्यांचं काम मी सोपं केलेलं आहे. पूर्वी काय व्हायचं, अनारसे करायचे म्हणजे निदान 2 दिवस आधीपासून तयारी करायला लागायची. आता तसं नाहीये. मी तुम्हाला एक गंमत दाखवतो, जरा थांबा. वा, हे आहे केपरचं अनारसा पीठ. सुनील सर, तुमचं काम हे सोपं करणार आहे. कारण काय माहिती का, पूर्वी अनारसे करायचे म्हणजे 2-2 दिवस आधीपासून तयारी करावी लागायची. पण आता आज अगदी आपण झटक्यात अनारसे करू शकतो, ते फक्त केप्रमुळे. बघा, आपल्याला अनारसे करण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे तयार पीठ. म्हणजे चव अगदी घरच्यासारखीच मिळते आणि टेन्शन कमी होतं. शिवाय गरमागरम गोड, खुसखुशीत आणि जाळीदार असे अनारसे तयार होतात. यात प्रिझर्वेटिव्ह नाहीत, रंग नाही, कृत्रिम फ्लेवरचा समावेश नाही, 100% आहे नैसर्गिक. म्हणूनच दिवाळीचा फराळ झटपट आणि घरच्यासारखा करण्यासाठी आत्ता जवळच्या स्टोअरला भेट द्या आणि खरेदी करा, किंवा घरी बसल्या बसल्या केप्रच्या वेबसाईटवरनं लगेच ऑर्डर करा केप्रचं अनारसा पीठ. आता काय करायचं सर? आता काय करायचं हे परमेश्वराला माहिती इकडे, कारण ह्या तुम्हाला सांगणार नाहीत. फरमाईश ह्याची आहे, मी तर फक्त निवेदक आहे. काय करायचं? मिक्स करायचं. आधी तर बायकोच ऐकायचं, त्याच्यानंतर सगळं काय होतं. ते तर गेली 40 वर्ष 40 वर्ष तरी अनारसा वेगळं काहीच करायचं नाही. आता कॅमेरा समोरही आता काय, मी म्हटलं की अशात एक पिझ्झा भिजवण. ऐक, मी बोलतोय ना आता. थोडस तुला आपलं जसं मम म्हणतात, अच्छा, अच्छा. पीठ भिजवणे. भिजवणे, हा तेच तर करायचं. तर मग काय भिजवायचं. करता येईल? कशाने भिजवशील? पाणी टाकायचं. एवढं डवळ बघ. नक्की? साखर घालूया का जराशी? आता त्याच्यात थोडीशी साखर घालायची असते. मी घालतो ना एवढी, बस ना. हा, बस. जेवढी तुम्ही जिभेवर ठेवता ना नेहमी, बोलण्यात तेवढी करा. मी काय तीच मागेच. अनारशाचा पाक पाजाल बरं आम्हाला. अरे एवढी तर लढाई जिंकली मी. काय मोठं केलंय. पीठ तर आम्हीच दिलं, साखर यांनी घातली, पाणी 2 थेंब घातलं तर लढाई जिंकली. हे पण त्यात केपरीचं प्रेम आहे ना. आता काय करायचं हो काकू? जरा वेळ थांबूया. खसखशीवर थापून आपण ते तळायचे. कसं थापायचं लहानपणी शिकवलं ना हे आपल्याला. असं होतं की म्हणजे पुरीसारखं करायचं आणि त्याला खसखस टाकायची आणि असं 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 करायचं. थापायच्या कृतीकडे ताबडतोब वळूया. चला, ते प्लेट मध्ये घेऊन हो, आपण सगळेजण अनारसाचे गोळे करूया, कारण सगळे मिळून खाणार आहोत ना. वा, सामूहिक अनारसाचा कार्यक्रम चालू आहे. आधी खाली पेपरनी काम सोपं केलंय. पण एकदम इतकी खसखस एका अनारशात बेशुद्ध पडतील माणसं, हो की नाही काकू? नाही चालेल एवढी हो. पडू दे बेशुद्ध, ते असं ती काय तळताना तेलात थोडीशी